जय हरी माऊली. तर आपण काही प्रश्न आपण विचारूयात. एक मिनिट ताई थांबा. जय हरी माऊली. तर कसं झालं तुमचं दर्शन? खूप छान झालं. ओके. बरं, माझा एक प्रश्न आहे की तुम्ही आता विठ्ठलाच्या दर्शनाला तुम्ही गेलात तर विठ्ठल कमरेवर हात ठेवून उभा आहे, तर त्यामागे काय कथा आहे, काय गोष्ट आहे, काय कारण आहे, सांगता येईल? ओके, काही हरकत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की भक्ती मागे जर आपण थोडा अजून अभ्यास असेल तर अजून आपली भक्ती दृढ होते. प्रत्येक कथेमागे काही ना काही. चला आपण बघूयात मंडळी कोणाला याचं उत्तर येतं ते. जय हरी जय हरी. या आपण अजून आहे पांडुरंग असा कमरेवर हात ठेवून उभा आहे, बरोबर. तर त्याच्या मागे काय कथा आहे, काय ते विचार आहे? बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मणिनाथ महाराज की जय. तर जय हरी माऊली. तर याच भक्तिमय प्रसन्न आणि चैतन्यमय अवतारमध्ये अनेक भाविक माझ्या सोबत आहेत. त्यांचा आपण परिचय पहिले करून. सर, नाव सांगा तुमचं. माझं नाव शिवाजी अशोकराव दुधे. मी इथं संभाजीनगरला राहतो आणि विठ्ठलाच्या कृपेमुळे आज माझी दुसरी वारी चालू आहे. दुसरी वारी. सगळे तुमचे टीम मित्र आहेत, मित्र कंपनी? सर्व आम्ही पद्मनाभ नक्षत्र आमची सोसायटी आहे, त्या सोसायटीतले सर्व आम्ही रहिवासी आहोत. अच्छा, मी सर्वजण दरवर्षी येत असतात? हो. वा वा, खूप खूप छान. बरं, मी काय सगळ्यांना एक प्रश्न विचारतोय. माझं असं मत आहे की भक्ती सोबत जर आपलं अभ्यास असेल तर अजून भक्ती दृढ होते, आपला विश्वास अजून. तर पांडुरंग असा कमरेवर हात ठेवून उभा आहे, बरोबर. तर त्याच्या मागे काय कथा आहे, काय ते विचार आहे? आपल्या महाराष्ट्राची महामाऊली पांडुरंग हा कमरेवर हात ठेवून उभा आहे. पांडुरंगाचा जो भक्त आहे, भक्त पुंडलिक, तो भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत आहे आणि भक्त पुंडलिकाने आपल्या पांडुरंगाला जेव्हा पांडुरंग भक्त पुंडलिकाकडे आला तर भक्त पुंडलिकाने अशी वीट फेकली त्याच्याकडे आणि विटीवर उभा राहायला सांगितलं, जोपर्यंत मी माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तू तिथं थांब. तर पांडुरंग हा आपल्या भक्ताची वाट बघण्यासाठी कमरेवर हात ठेवून उभा आहे. खूप छान माऊली. म्हणजे या कथेमधून एकच संदेश द्यायचा की सर्वप्रथम आपले कोणी देवत असेल, आपले देव असेल तर आपले आई वडील आहेत. त्यामुळे सर्वप्रथम आई वडिलांची सेवा तुम्ही करा, नंतर तुम्ही देवाची सेवा करा. म्हणजे देवाला सुद्धा हे किती अधिक प्रिय आहे.